पक्ष एकत्र आहे. भाजपच्या युतीबाबत आधीच ती उद्धव ठाकरेंसोबत युती व्हावी असं मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं होतं. कोणाचं? मिलिंद नार्वेकर म्हणाले आणि या सुवर्णक्षणाची मी वाट पाहतो. कोणाची? शिवसेना आणि उद्धव ठाकरे ठाकरे सेना आणि भाजप पुन्हा एकत्र यावं असं असं आहे बरं. मला काय कल्पना नाही. सुवर्णक्षणाची मी वाट पाहतोय त्या युतीच्या. मला काही कल्पना नाही. ते काय म्हणाले हे मला माहिती नाही. त्याचा उद्देश काय विचारण्याचा मिलिंद नार्वेकर यांचा तेही मला माहीत नाही काय. आणि आता असं आहे ना की शेवटी त्या पक्षाचे प्रमुख जे आहे ते ठरवतील. मला काही कल्पना संजय नाही. राऊतांनी देखील साहेब त्याच्यावर सूचक विधान केलेलं आहे. पुढल्या घडामोडी काय घडणार ते आम्हाला माहित आहे, त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, संजय राऊत म्हणताय सर. ठीक आहे. आता ते प्रत्येक जण काय काय म्हणतो मला काय माहिती. ते मला माहिती नाही. उद्देश काय तो मला माहिती नाही. लाडकी बहीण योजना जी उद्देशाने सुरू झाली होती त्याचे खरं तर अडथळे आले. पहिल्यांदा बांगलादेशी महिलांना त्याचा मोबदला मिळाला. आता खरं तर परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातील महिलांनी त्याचा मोबदला घेतल्याचं समोर आलंय. कसं बघता सगळ्याकडे? हे बघा, एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा, कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे. त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचे सुद्धा काही मोबदला मिळत होता. परत कार्यकर्ते जे होते कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले. ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय, हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत. म्हणजे मला त्यातले जे काय आठवतात की एका घरामध्ये फक्त 2च महिला असायच्या.